जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठान श्री किशोरजी नवगिरे सर, सुरेशजी नवगिरे, दावरवाडी, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद यांच्यातर्फे या क्रांतीसूर्य प्रतिष्ठान या फेसबुक पेजवरून आज लाईव्ह येण्याची संधी मिळाली। आज जर बघितलं तर छत्रपती संभाजी महाराज यांची तर जयंती आहेच, त्यासोबतच भारतीय इतिहासातले पहिले सामाजिक क्रांतिकारक म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे महात्मा बसवेश्वर यांची ही आज जयंती आहे। त्यासोबत हिंदू धर्मियांतील पवित्र सण अक्षय तृतीया याबद्दल सर्वांना शुभेच्छा। आणि यासोबतच मुस्लिम समाजातील पवित्र रमजान महिना संपल्यानंतर जो रमजान ईद हा सण आहे त्याच्याही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा। सर्वप्रथम आजचं व्याख्यान सुरू करताना महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आजच्या या व्याख्यानाला आरंभ करतो। आजच्या या व्याख्यानाचा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराज चरित्र, काय खरे काय खोटे, हा विषय आज निवडलेला आहे। तसं जर बघायला गेलं तर महामानवांबद्दल ज्या वेळेस विचार मांडले जातात त्यावेळेस इतर जे महामानव आहेत त्यांनी त्यांच्या जीवनचरित्रामध्ये, त्यांनी त्यांच्या जीवन कार्यामध्ये काय काय केलेलं आहे, त्यांनी कशा प्रकारे समाजासाठी योगदान दिलेलं आहे याचं खूप चांगलं वर्णन करता येतं। त्यासोबतच त्यांना काय अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळी त्यांच्याबद्दल केलेल्या लिखाणामधून कळतात। परंतु या सगळ्या महामानवांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचं जे चरित्र आहे ते वेगळं ठरतं। आणि ते वेगळं का ठरतं तर हे आपल्या आजच्या या विषयानुसार लक्षात येतं। आपला विषय पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, आजचा आपला विषय आहे छत्रपती संभाजी महाराज चरित्र, काय खरे काय खोटे। मग इतर महामानवांपेक्षा हे जे संभाजी महाराजांचं चरित्र आहे हे चरित्र यापूर्वीपर्यंत इतकं काळवंडलेलं होतं, त्यांच्या या चरित्रामध्ये त्यांच्या चरित्राचं एवढं हनन करण्यात आलं होतं। परंतु जसं जसा काळ बदलत गेला, जसं जसं संशोधन होत गेलं तसं तसं त्यांचं चरित्र तेजाळत गेलं आणि अजूनही ही प्रक्रिया चालूच आहे। आणि केवळ त्यामुळंच आपण आजचा हा विषय निवडलेला आहे की संभाजी महाराजांचं चरित्र, काय खरं काय खोटं। मग ज्यावेळेस आपण संभाजी महाराजांचं चरित्र अभ्यासतो, ज्यावेळेस त्यांच्याबद्दलचं लिखाण ऑनलाईन असेल किंवा इतर संदर्भ ग्रंथांमध्ये तपासतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की संभाजी महाराजांवर साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला जी काही नाटकं लिहिली गेली त्या नाटकांची नुसती नावं जरी बघितली तरी संभाजी महाराजांचं चरित्र किती विचित्र पद्धतीने लिहिलं गेलेलं होतं याचा आपल्याला अंदाज येतो। काय होती त्यांच्याबद्दलची लिहिलेली नाटकं, त्या नाटकांच्या नावांचा नुसता ओझरता उल्लेख आपण बघू। बघा, आता पहिलं नाटक जे आहे त्यांच्यावर जे लिहिलं गेलेलं आहे त्या नाटकाचं नाव आहे प्रणयी युवराज। बघा आता नाटकाचं नाव, बेबंदशाही, दुर्दैवी छत्रपती, शिवाजीला शह, चिडलेला छावा, थोरातांची कमळा, सती गोदावरी। नमस्कार किशोर दाभाडे सर, गावकरी आपण आलात, आपले धन्यवाद। राहुल गझलवाड आलेले आहेत, राम नवगिरे आहेत। तर मग छत्रपती संभाजी महाराजांवरची ही जी नाटकांची नावं जर आपण बघितली जी त्यांच्यावर लिहिलेली गेलेली आहेत, स्वप्न भंगले रायगडाचे, अश्रू ढळले रायगडाचे, मग ही जी अशी नाटकं बघितल्यानंतर, अशा नाटकांची नावं वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की संभाजी महाराज म्हणजे एक स्त्री लंपट आणि मदिरा आणि मदिराक्षी यांच्या नादी लागलेला एक युवराज होता। परंतु प्रत्यक्षात असं होतं का? आणि जर असं त्यांचं लिखाण केलं गेलेलं आहे तर त्यांचं लिखाण असं का झालं हा एक दुसरा प्रश्न आपल्या समोर येतो। आणि आता हा जो मुद्दा मी मांडणार आहे हा मुद्दा आपल्या पूर्ण व्याख्यानाचा सार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग हे जी सगळी नाटकं आहेत ही नाटकं ज्या
साहित्यावर लिहिली गेलेली आहे. संभाजी महाराजांवर जे लिखाण झालेलं आहे ते सगळ्यात पहिलं लिखाण झालेलं आहे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर साधारण 122 वर्षानंतर. ज्या लिखाणामध्ये त्यांच्यावर जास्तीत जास्त लेखन त्यांच्या चरित्रावर करण्यात आलेलं आहे आणि ते लिखाण म्हणजे मल्हार रामराव चिटणीस यांची बखर. आणि या बखरीमध्ये संभाजी महाराजांबद्दल जे जे प्रसंग आलेले आहेत ते प्रसंग त्या बखरीमध्ये एवढे काय रंगवलेले आहेत आणि इथून पुढे संभाजी महाराजांवरचं जे चरित्र आहे जे 19व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलं गेलेलं होतं ते सगळं त्या बखरीवर आधारित. मग कोणतं साहित्य त्याच्यानंतर निर्माण झालेलं आहे तर ग्रँट डफ यांनी 3 खंडांमध्ये मराठ्यांचा जो इतिहास लिहिलेला आहे तो इतिहास 1826 मध्ये लिहिला गेला. आणि मग 1829 मध्ये कॅप्टन केपन डेव्हिड यांनी या ग्रँट डफ यांनी लिहिलेल्या इंग्रजी मराठ्यांचा जो इतिहास होता त्याचा अनुवाद केला मराठीतून मधून आणि ती म्हणजे मराठ्यांची बखर. मग हे जी मराठ्यांची बखर आहे हे जे साहित्य आहे पुढचे 50, 60, 70 वर्षांपर्यंत हेच साहित्य म्हणजे संभाजी महाराजांची माहिती, संभाजी महाराजांवरील साहित्य असं मानून त्याचं वाचन करण्यात आलं आणि तशीच संभाजी महाराजांची प्रतिमा पुढे नेण्यात आली. आणि मग हे जे ग्रँट डफ यांनी जे लिहिलेलं साहित्य ते साहजिकच मल्हार रामराव चिटणीस यांच्या बखरीवरच आधारित होते. आणि मग एकंदरीत या बखरीमध्ये जे जे उल्लेख संभाजी महाराजांवर झालेले आहेत, जे जे प्रसंग रंगवले गेलेले आहेत त्याच्यानुसार संभाजी महाराजांची प्रतिमा आपण बघितलं, त्या नाटकांमध्ये जे नावं आलेले आहेत त्याच्यानुसार संभाजी महाराजांचं चरित्र लिहिलं गेलेलं आहे. परंतु ज्यावेळेस भाऊसाहेब पवार यांनी 1826 साली ज्यावेळेस त्यांच्या मनाला असं वाटलं की ज्या शिवाजी महाराजांचे आजोबा शहाजीराजे हे ज्या पद्धतीने शूर होते, त्यांच्या आजी राष्ट्रमाता जिजाऊ या ज्या पद्धतीने संस्कार त्यांचे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांवर होते आणि जे शिवाजी महाराज ज्यांनी आजपर्यंत या स्वराज्यातून जे पण काम चांगलं केलेलं आहे आणि आज आपण बघतो की त्यांची प्रतिमा जेवढी उत्तुंग आहे, मग त्यांचे पहिले युवराज हे ह्या पद्धतीचे असू शकतात का? आणि मग या भाऊसाहेब पवारांनी 1828 मध्ये संभाजी महाराजांवर सगळ्यात पहिलं चरित्र असं लिहिलं की ज्यामध्ये त्यांची नकारात्मक प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी अडचण होती. ती अडचण अशी होती की भाऊसाहेब पवारांनी जो प्रयत्न केला तो कुठल्याही आधारावर नव्हता, त्यांचा फक्त तर्कसंगत तो विचार होता. म्हणून ते जे त्यांनी लिहिलेलं संभाजी महाराजांचे चरित्र आहे ते पुष्कळ पुढे आलं नव्हतं. मग पुढे असं काय झालं की संभाजी महाराजांची ही प्रतिमा जी आज आपण बघतोय उजळलेली आहे, मग ही कशी उजळली याच्यासाठी कुणी प्रयत्न केला हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग 1829 साली कैलासवासी वा.सी. बेंद्रे यांनी छत्रपती संभाजी चरित्र कार्यालय लिमिटेड नावाची संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या अंतर्गत त्यांनी साधारण पुढची 40 ते 42 वर्ष तत्कालीन इतिहासांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन त्या काळात जे वेगवेगळे फ्रेंच प्रवासी असतील ॲबेकरे, त्याच्यानंतर जॉन फ्रायर हा इंग्रज प्रवासी असेल, या सगळ्यांची वर्णनं असतील, त्याचबरोबर मोगलांचे जे चरित्रकार होते खाफी खान, साकी मुस्तेद खान, ईश्वरदास नागर, ह्या सगळ्यांनी लिहिलेलं संभाजी महाराजांबद्दलचं त्या काळातलं सगळं वा.सी. बेंद्रे यांनी हस्तगत केलं आणि ते क्रमाक्रमाने जुळवलं. साधारण 40 ते 42 वर्ष अभ्यास केला गेला आणि हे सगळं लिहिल्यानंतर संभाजी महाराजांचं जे समग्र चरित्र जगासमोर आलं ते इतकं तेजस्वी होतं, इतकं निखळ होतं की संभाजी महाराजांवर यापूर्वी झालेलं जे नाटक, जे पण लेखन होतं ते कसं खोटं होतं हे स्पष्ट काळ्या दगडावर जशी पांढरी रेघ असते तितकं स्पष्ट पाण्यासारखं आणि दूध हे जसं वेगवेगळं केल्यानंतर दिसतं अगदी तितकं स्पष्ट या चरित्रामुळे झालेलं आहे. बहुत सोसिले आधी न कळता आता पुढती काय अंध व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे ज्यावेळेस आम्हाला कळत नव्हतं तोपर्यंत संभाजी महाराजांच्या चरित्रावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय आम्ही मुकाटपणे सहन केला, परंतु आता आम्हाला खरं काय ते कळलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे
आम्ही संभाजी महाराजांचा खोटा इतिहास खोडण्याचा आणि त्यांचा खरा इतिहास पुढे नेण्याचं काम करणार आहोत. मग आता खोटं आणि खरं हा शब्द पुन्हा 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 येणारच आहे आपल्या व्याख्यानामध्ये. मग काय खोटं होतं? आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस एखाद्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा, सामाजिक जीवनात पुढे असणारा जर एखादा व्यक्तिमत्व असेल आणि त्या व्यक्तिमत्वाला जर बदनाम करायचं असेल तर त्याबद्दल त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. आणि हे शिंतोडे कशाशी संबंधित असतात? स्त्रियांशी संबंधित असतात. आणि नेमकं हेच संभाजी महाराजांबद्दल झालेलं आहे. त्यांच्या जुन्या लेखनामध्ये, त्यांच्यावर ज्या बखरीमध्ये लेखन झालेलं आहे, त्याच्यामध्ये साधारण 3 अशा स्त्रिया आहेत ज्यांच्या संभाजी महाराजांशी नाव जोडलं गेलं. मग या 3 स्त्रिया कोण होत्या? यातली सगळ्यात पहिली होती गोदावरी. तिच्यावर नाटक सुद्धा आलेलं होतं, सती गोदावरी. बघा, तिचं नाव म्हणजे ते सती, त्या काळी जी प्रथा होती सती प्रथा, त्या सती प्रथेशी संबंधित सती गोदावरी. तिची कथा तर इतकी म्हणजे बेसलेस आहे, जिला कसलाही काळीचा आधार नाही अशी ही कथा त्यामध्ये रंगवली गेली आणि संभाजी महाराजांचं नाव त्या पात्रामध्ये गुरफटलं गेलं. आणि एवढंच काय, याच्यापेक्षा तुम्हाला महत्वाची माहिती सांगतो, ही जे गोदावरी नाव आहे ते जुन्या बखरींमध्ये नाही. हे गोदावरी नाव कानेटकरांनी ज्यावेळेस लेखन केलं त्यावेळेस या स्त्री पात्राला गोदावरी नाव दिले. खरं तर ही दंतकथा होती. तुकाराम महाराज म्हणतात, नका दंतकथा येते सांगू कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. अरे म्हणजे ज्या कथांना आधार नाही त्या कथा कुणी सांगू नका, त्या आम्हाला कदापि मान्य नाही. त्यावेळेस आम्ही अज्ञान होतो, त्यावेळेस आम्ही मानलं गेलं, आमच्या मनावर तसं ठसवलं गेलं, परंतु आम्ही आता वाचून शहाणे होत आहोत. त्यामुळे अशा दंतकथा आम्हाला सांगू नका. मग आता गोदावरी हे पात्र कसं चुकीचं आहे? मग मी फक्त केवळ चुकीचं म्हणलं तर ते चुकीचं होणार आहे का? नाही, साधार तेच कसं चुकीचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. ही जी गोदावरी पात्र आहे, या गोदावरीची समाधी रायगडावर आहे असं सांगितलं जातं, परंतु प्रत्यक्षात मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आवडेल की त्या रायगडावर त्या काळात जी समाधी बांधली गेली, जी आज त्या गोदावरीची समाधी आहे असं सांगितलं जातं, ती गोदावरीची समाधी नसून सवाई माधवराव पेशवे यांच्या पत्नी यशोदाबाई यांची ती समाधी आहे. आणि हा इतिहास कोणी शोधून काढला? द गो गोडसे. म्हणजे आजच्या चरित्र काय खरं काय खोटं याबद्दल आपण बोलतोय. म्हणजे गोदावरी हे जे पात्र आहे, हे जे संभाजी महाराजांना बळजबरी चिटकवलं गेलं आणि त्या स्त्रीची समाधी रायगडावर आहे असं आजपर्यंत सांगितलं गेलं. प्रत्यक्षात ती समाधी गोदावरीची नाही, तर ती समाधी आहे यशोदाबाईंची. मग अशा पद्धतीने हा खरा इतिहास आहे की ती समाधी गोदावरीची नाही, आणि हा खोटा इतिहास आहे की गोदावरी हे पात्र संभाजी महाराजांच्या चरित्रात होतं. मग प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर ज्या मालिकेने संभाजी महाराजांना घराघरात पोहोचवलेला आहे त्या मालिकेत सुद्धा या गोदावरी पात्राचा उल्लेख होतो. मग थोडा जर विचार केला, अरे जर हे पात्रच नव्हतं तर त्या मालिकेमध्ये 28 ते 30 एपिसोड नुसते ह्या पात्रावर का खर्च केले गेले? त्याला कारण तसं आहे, कारण याचा जर उल्लेख कदाचित केला गेला नसता तर मालिकेत चुकीचं दाखवलं गेलं असा आक्षेप नोंदवला असता. म्हणून कदाचित काट्यानं काटा काढणे म्हणून गोदावरीचं पात्र त्यात समावेश केलं गेलं आणि ते कसं चुकीचं होतं हे खोडण्यासाठी ते पात्र त्यामध्ये टाकलं गेलं असावं. हा खोटा इतिहास आजपर्यंत आमच्या मनावर बिंबवला गेला, परंतु आता द गो गोडसे यांनी तो जो खरा इतिहास आहे तो उजेडात आणलेला आहे. त्या पुढचा दुसरा एक पात्र आहे थोरातांची कमळा. ही थोरातांची कमळा तर एवढी फेमस झाली त्या नाटकांमध्ये की खूपच जास्त. ही सुद्धा एक दंतकथा होती. आणि या थोरातांच्या कमळेचं पन्हाळ्याच्या पायथ्याशी एक थडगा आहे असं पूर्वीपासून सांगितलं जातं. ज्या पद्धतीने द गो गोडसे यांनी गोदावरी खोडून टाकली, त्याच पद्धतीने पन्हाळ्याच्या जवळच राहणारे मु गो गुळवणी यांनी संशोधन केलं, अभ्यास केला आणि जी समाधी थोरातांच्या कमळेची आहे असं आजपर्यंत आम्हाला सांगितलं गेलं, प्रत्यक्षात ती समाधी जे थोरात आहे, यशवंतराव थोरात, जे युद्धामध्ये धारातीर्थी पडले आणि ते धारातीर्थी पडल्यानंतर त्यांची पत्नी गोडाई ही सती गेली आणि त्या दोघांची मिळून तिथं समाधी आहे. ती समाधी ही थोरातांची म्हणजे यशवंतराव थोर या वीर योद्ध्याची आहे आणि प्रत्यक्षात ती आम्हाला थोरातांच्या कमळेची आहे असं सांगितलं गेलं. मग खोटी कमळा थोरातांची आणि यशवंतराव थोरातांचं ते जे तिथं बांधलेलं थडगा आहे हा खरा इतिहास आहे.
अहो इथपर्यंत तर ठीक होतं की ही गोदावरी आणि यशोदा हे जे दोन पात्र आहेत हे धादांत खोटे होते, दंतकथा होती. तिसरं एक जे पात्र होतं आणि ते पात्र कोणतं? तुळसेचं. अहो ही तुळसा तर दंतकथेत सुद्धा नव्हती, ही फक्त साहित्यिकांची रचना आहे. केवळ साहित्यिकांनी डोक्यावर घेतली. साहित्यिकांना असं काहीतरी वाचायला, असं काहीतरी बघायला आवडतं आणि म्हणून ही साहित्यिकांची रचना होती. आणि हे साहित्य कुणाचं होतं? हे नाटक कुणी लिहिलेलं होतं? हे नाटक 1891 साली आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी संगीत श्री छत्रपती संभाजी या नावाचं नाटक लिहिलं होतं आणि या नाटकामध्ये ही तुळसा हे पात्र त्यांनी घातलं होतं. म्हणजे बाकीच्या दोन तरी दंतकथेत होत्या, ही तुळसा दंतकथेत सुद्धा नव्हती, तरी सुद्धा संभाजी महाराजांच्या चरित्राला चिटकली गेली. मग अशा पद्धतीने वासी बेंद्रे यांनी हा इतिहास आम्हाला शोधून लख उजळप्रमाणे समोर आपल्या सादर केलेला आहे. मग संभाजी महाराजांचा हा जो समग्र चरित्र आहे, हे समग्र चरित्र जर नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला संभाजी महाराजांच्या चरित्राचे प्रमुख 3 भाग करावे लागतात. आणि असं का करावं लागतं? कारण तसं आहे. ज्यावेळेस आपण व्याख्यानाच्या शेवटच्या टप्प्यात येणार आहोत त्यावेळेस मी हे का म्हणतोय हे तुम्हाला लक्षात येईल. मग यांच्या चरित्राचे प्रमुख 3 जे भाग करायचे आहेत त्यातला सगळ्यात पहिला भाग होतो संभाजी महाराजांच्या जन्मापासून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक होईपर्यंतचा. दुसरा जो भाग येतो तो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे संभाजी महाराजांचा युवराज म्हणून राज्याभिषेक पासून संभाजी महाराजांचा स्वतःचा राज्याभिषेक होईपर्यंतचा काळ. आणि तिसरा भाग येतो तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतरचा पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज. मग ज्यावेळेस वासी बेंद्रे यांनी खरा इतिहास उजेडात आणायला सुरुवात केलेली आहे त्यावेळेस आम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी कळल्या. तर आपल्याला माहिती आहे 14 मे 1657 साली संभाजी राजांचा जन्म झालेला आहे. शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म झाला. परंतु वयाच्या दुसऱ्याच वर्षी सईबाईंचं संभाजी महाराजांच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी सईबाईंचं निधन झालं. मग साहजिकच आहे छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस बालवयात होते 2 वर्षात ते मातृसुखाला पारखे झाल्यावर ज्या जिजाऊंच्या संस्कारामध्ये शिवाजी महाराज घडले त्याच जिजाऊंचे संस्कार संभाजी महाराजांना लहानपणापासून लागले. आणि काय फायदा झाला याचा? अहो याचा फायदा असा झाला की शिवाजी महाराज तरी सरदार पुत्र होते त्यांनी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस, परंतु छत्रपती संभाजी हे एका राजाचे युवराज होते ज्यावेळेस ते लहान होते त्यावेळेस. आणि एखाद्या युवराजाप्रमाणेच त्यांचं सगळं लहानपण गेलेलं आहे. मग त्यांना शिक्षणही त्याच दर्जाचं मिळालेलं आहे. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत त्यांना साधारण 17 भाषांचं ज्ञान होतं. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत त्यांनी 4 ग्रंथ लिहिलेले आहेत. कोणते कोणते ग्रंथ होते ते? बुधभूषण, नायिकाभेद, 7 शतक. आणि हे ग्रंथ त्यांनी इतके अप्रतिम लिहिलेले आहेत की ज्यावेळेस आपण आज ते ग्रंथ हातात घेतो आणि त्याचं विवेचन ज्यावेळेस करायचं झालं तर 2 व्याख्यान पार पडतील इतकं समग्र ते ग्रंथलेखन आहे. मग हे जे आहे हे सगळं त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी म्हणजे साधारण 1670च्या आसपास लिहिलेलं आहे. मग संभाजी महाराज ज्यावेळेस बालवयात होते वयाच्या 9व्या वर्षी म्हणजे साधारण 1666 मध्ये 1665 मध्ये तर ते स्वतः राजकारणात आल्यासारखेच आहेत. कारण ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग यांनी ज्यावेळेस आक्रमण केलं होतं ज्यावेळेस तो तह झाला होता त्या तहाच्या अंतर्गत संभाजी महाराजांना ओलीस ठेवलं गेलं आणि त्यांना त्याच वेळेस बादशहाची 5 हजारी मनसबदारी मिळालेली आहे. एवढंच नाही तर याच बाल संभाजीला 1666 मध्ये आग्र्याला शिवाजी महाराजां छत्रपती शिवाजी महाराजांसोबत बादशहाच्या भेटीला जावं लागलं होतं. त्या 2 वर्षाचा चित्तथरारक ज्यावेळेस इतिहास आपण वाचतो त्यावेळेस आजच्या 9व्या वर्षाची मुलाची जर तुलना त्यावेळेसच्या 9 वर्षांच्या संभाजी महाराजांसोबत केली तर आपल्याला लक्षात येतं की संभाजी महाराज काय व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या तेजस्वी बाण्याने औरंगजेबाला सुद्धा त्यांनी त्यावेळेस चकित केलेलं आहे. वेगवेगळे प्रसंग आहेत परंतु आपल्याला खरं आणि खोटं याची तुलना आज या व्याख्यानात करायची आहे म्हणून हा भाग मी थोडासा पुढे नेतो. मग याच तेजस्वी
त्यांच्या चरित्रामध्ये जिथं 65 साली मिर्झाराजे जयसिंगांचा उल्लेख होतो, 66 साली औरंगजेब आणि आग्र्याचा उल्लेख होतो, तिथंच 1667 मध्ये ज्यावेळेस औरंगजेबाच्या तावडीतून शिवाजी महाराज सुटून आले त्यावेळेस पुन्हा त्यांचं सख्य मोगलांशी झालं आणि त्यावेळेस 2 वर्षांच्या कालावधीसाठी युवराज संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे ज्यावेळेस 1667, 68, 69 म्हणजे साधारण 2 वर्षांचा काळ आहे. 67, 68, 1667 पासून 68 पर्यंत 1 वर्ष आणि 68 ते 69 दुसरं वर्ष. हे 2 वर्ष त्यावेळेसचा दक्षिणेचा सरंजामदार बादशहाचा मोअज्जम हा जो शहजादा होता त्याच्या छावणीत संभाजी महाराज 2 वर्ष राहिलेले आहे. म्हणजे एवढा प्रदीर्घ अनुभव संभाजी महाराजांना होता. 1672 मध्ये संभाजी महाराजांनी भागानगर, त्याच्यानंतर उत्तर कोकण आणि एवढंच नाही आणि अजून एक त्यावेळेसचे ॲबेकेरे हा जो प्रवासी होता, या फ्रेंच प्रवाशाने त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज युवराज असतानाचं वर्णन आपल्या प्रवास वर्णनामध्ये केलेलं आहे. आणि या प्रवास वर्णनामध्ये तो म्हणतो की छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व इतकं आकर्षक आहे की सैन्य त्यांच्या सोबत लढाईला स्वतःला नशीबवान समजतं आणि लांब लांब पर्यंत त्यांनी मोहिमा केलेल्या आहेत असा स्पष्ट उल्लेख ॲबेकेरे आपल्या प्रवास वर्णनात करतो. आणि याच पद्धतीचं संशोधन वासी बेंद्रे यांनी केलेलं आहे, म्हणून हा सगळा इतिहास आपल्याला उजेडात आलेला आहे. मग अशा पद्धतीनं त्यांचा पहिला जो टप्पा आपण बघितला त्यांच्या जन्मापासून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंतचा, तर आपल्याला हे लक्षात येतं की ज्या सुरुवातीला आपण ज्या नाटकांमध्ये त्यांचा उल्लेख बघितलेला आहे, ज्या नाटकांमध्ये स्त्री लंपट आणि मदिराक्षांच्या नादी लागलेला युवराज असा उल्लेख होतो, मग मला आता तुम्ही सांगा जो आपण आता इतिहास त्यांच्या जन्मापासूनचा 1672-74 पर्यंतचा बघितला, ह्याच्यामध्ये कधीही तसा उल्लेख होत नाही, कधीही नकारात्मक कुठली घटना होत नाही. आणि मग इतकं जर तेजस्वी युवराज असतील तर मग ते पुढे बिघडू कसे शकतात हा एक पडलेला प्रश्न आहे. मग हे खरंच होतं का? पुढे त्यांच्यावर जे आरोप झालेले ते कशामुळे झालेले आहेत? मग हे दुसरा टप्पा त्यांच्या चरित्रातील हा जो दुसरा टप्पा आहे अत्यंत महत्वाचा आहे. आणि समजून जर हा दुसरा टप्पा आपण जर जे जिज्ञासू आहेत त्यांनी जर समजून घेतला तर आपल्याला संभाजी महाराजांचं चरित्र खऱ्या अर्थाने कळायला मदत होणार आहे. मग संभाजी महाराजांचा हा जो दुसरा टप्पा आहे तो सुरू होतो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून. हे सगळ्यात महत्वाचं आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 साली आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा कामाचा व्याप खूप प्रचंड वाढला, मोहिमा वाढल्या. परंतु याच वेळेस एक दुर्दैवी घटना घडली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केवळ 11 दिवसानंतर मा जिजाऊ या दिवंगत झाल्या, या निवर्तल्या. आणि मग काय प्रॉब्लेम झाला, काय अडचण झाली? ही अडचण अशी झाली की सगळ्यात संभाजी महाराजांच्या जवळची जर व्यक्ती कोणी होत्या तर त्या राष्ट्रमाता जिजाऊ होत्या. कारण शिवाजी महाराज सतत मोहिमांमध्ये होते आणि ही जी पोकळी निर्माण झालेली आहे, मग ही त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्यावेळेस संभाजी महाराजांचा युवराज म्हणून राज्याभिषेक झाला त्याच वेळेस मंत्रिमंडळातील काही मंत्री यांनी स्वार्थ त्यांचा जागृत झाला आणि स्वार्थी महत्वाकांक्षा त्यांच्या हळूहळू वाढायला लागली. आणि त्यांच्या या स्वार्थी महत्वाकांक्षा वाढायला सुरुवात झाल्यानंतर असं काही वातावरण तयार होत गेलं की त्यांनी जे जे कट रचले त्या कटामध्ये ते यशस्वी होत गेले. मग कसे यशस्वी होत गेले? आता उदाहरणार्थ आपण अजून एक मुद्दा बघू ज्याच्यामध्ये आपल्याला खरं आणि खोटं. शेजवलकरांनी 1675-76 मध्ये संभाजी महाराजांचा उल्लेख त्यांच्या लेखनामध्ये असा केलेला आहे की संभाजी महाराज हे स्त्रीविषयक इश्क आणि राज्यकारभारातील ढवळाढवळ करण्यात व्यस्त होते असा ते उल्लेख त्यांच्या लेखनामध्ये करतात. परंतु हे धादांत खोटं आहे. कारण वासी बेंद्रे यांनी जॉन फ्रायर या इंग्रज प्रवासाच्या प्रवासातलं 75 ते 76 या सालातलं वर्णन काढलेलं आहे आणि त्या वर्णनामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की छत्रपती संभाजी महाराज युवराज संभाजी महाराज हे त्या काळामध्ये कोकण, उत्तर कर्नाटक आणि भागानगरमध्ये स्वारी करत आहे. बघा, म्हणजे हा होता त्यांचा खरा इतिहास.
परंतु शेजवलकरांच्या लेखनामध्ये मला शेजवलकरांबद्दल बोलायचं नाही. का नाही बोलायचं? कारण त्यांनी काय मनाने लिहिलं नाही, त्यांनी मागचेच शोधलेले आहेत आणि त्याचा संदर्भ दिलेला आहे. मुळात खोट मागे आहे ज्या लेखनामधून त्यांनी हे उचललेलं आहे. आपण त्याच्यावर पुन्हा येणार आहेत. लक्षात ठेवा, मल्हार रामराव चिटणीस बकरीतून हे सगळं आलेलं आहे. त्याचा उल्लेख आपण पुढे करणार आहोत. आणि मग अशा पद्धतीने युवराज संभाजीराजे कसे खरे होते आणि त्यांच्यावर कसे खोटे आरोप आहेत हे सुद्धा इथं पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात येतं. मग असाच एक उल्लेख होतो इंग्रज बातमीपत्रामध्ये 1676चा असा उल्लेख आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विष दिलेलं आहे आणि त्याच्यात शिवाजी महाराज निवर्तले आहे. बघा, कधीची गोष्ट आहे? 1676ची. परंतु ज्यावेळेस हे खोटं आहे हे सिद्ध होतं, त्याच इंग्रजी बातमीपत्रामध्ये 1676च्या पुढच्या काळामध्ये हे छापून येतं की ती जी घटना झाली होती त्या घटनामध्ये काहीही झालेलं नाही आणि तो विष प्रयोग एका न्हाव्याने केलेला आहे. म्हणजे एकीकडे केलेला खोटा आरोप तो कसा खोटा आहे आणि खरं वास्तव काय आहे हे सुद्धा पुन्हा एकदा प्रकर्षाने लक्षात येतं. म्हणजे ह्या 2 वर्षात सलग ह्या 2 घटना मी तुम्हाला अशा सांगितल्या ज्या आपल्याला आधी खऱ्या म्हणून सांगितल्या होत्या, परंतु त्या प्रत्यक्षात खऱ्या नसून धादांत खोट्या आहेत. मग मंत्र्यांचं कट शिजायला अजून काय परिस्थिती कारणीभूत झाली? आपल्याला माहिती आहे 1676च्या नंतर शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेला गेलेले. मग शिवाजी महाराज ज्यावेळेस कर्नाटक मोहिमेला गेलेले आहेत आणि इथलं जे कट कारस्थान हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आल्यामुळं आणि संभाजी महाराज या ठिकाणी जर ठेवलं तर उद्या काहीतरी विपरीत घटना घडेल आणि त्याने स्वराज्याला पर्यायाने संभाजी राजांना अपाय होईल, या कारणाने आपली कर्नाटक मोहीम होईपर्यंत निदान संभाजी महाराजांना आपण दुसऱ्या ठिकाणी गुंतवून ठेवू म्हणून त्यांनी शृंगारपुरीचं सुभेदारपद त्यांना दिलेलं आहे. आणि मग मंत्र्यांसाठी तर हे खूप मोकळं रान झालं. महाराज कुठं? कर्नाटक आहेत आणि संभाजीराजे कुठं? तर शृंगारपुरामध्ये. आणि मग त्यांना त्यांच्या डोक्यात ज्या ज्या गोष्टी कल्पना आकार घेत होत्या त्या त्या गोष्टी करण्यासाठी त्यांना सवड मिळाली आणि या सवड मिळण्यामध्ये त्यांनी असं वातावरण तयार केलं की राजाराम महाराज जे शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र होते, जे सोयराबाईंचे पुत्र होते, त्यांना मंचकारोहण करावयात आणि संभाजी महाराजांना दूर ठेवूयात या पद्धतीचं नेहमी वातावरण त्या ठिकाणी तयार केलं गेलं. मग याला अजून एक संभाजी महाराजांच्या विरोधात घटना घडली. मग ही घटना का घडली याचं विश्लेषण सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने आणि चिकित्सक पद्धतीने करायला पाहिजे. काय झालं? ज्यावेळेस 1678 मध्ये कर्नाटक मोहीम आटोपून शिवाजी महाराज ज्यावेळेस स्वराज्यात आले त्यावेळेस संभाजी महाराज दिलेर खानास मिळाले अशी आवई उठली. मग संभाजी महाराज खरंच दिलेर खानास मिळालेत का? तर त्याचं उत्तर असं आहे की ती एक कूटनीती होती, ती एक शिवनीती होती. अरे, कर्नाटक मोहीम एवढा मोठा दौरा करताना लागणारं सैन्य जे प्रचंड लागणार होतं, जे स्वराज्यातून जाणार होतं, जे लांब दिशेला जाणार होतं, कर्नाटकात जाणार होतं, त्यावेळेस इथंच वेशीवर येऊन थांबलेल्या दिलेर खानाला थांबवायचं कसं? त्याचं आक्रमण झालं तर स्वराज्याला होणारा अपाय टाळायचा कसा? हा एक मुख्य प्रश्न शिवाजी महाराजांसमोर असल्यामुळं कदाचित शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी युवराज यांचं हे एक संगनमत होती की तुम्ही त्या दिलेर खानाला मिळाल्यासारखं करायचं, मी येईपर्यंत त्याला दाबून ठेवायचं, त्याला रोखून ठेवायचं की जेणेकरून तो स्वराज्यावर आक्रमण करणार नाही. परंतु हे सगळं होत असताना या स्वार्थी अप्पलपोट्या या मंत्र्यांच्या कटाला एक खत पाणी मिळाल्यासारखं झालं आणि संभाजी महाराज दिलेर खानाला मिळाले. अरे, जिथं शिवाजी महाराजांना थोडा वेळ पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे विष दिलं नाही तिथं विष दिलं. ह्या खबरा जर इंग्रजांच्या बातमीपत्रापर्यंत जात आहेत तर जिथं झालेलं नाही त्या बातम्या जात आहेत, तर मग इथं तर दिलेर खानाला शिवाजी महाराजांच्या सांगण्यानुसार का होईना शिवाजी महाराज येऊन मिळाले होते, परंतु ती त्यांची कूटनीती होती. परंतु हे मंत्र्यांसाठी आयतं कोलीच झालं आणि संभाजी महाराजांना पुन्हा एकदा बदनाम करण्याची संधी त्यांच्या हातात मिळाली. हे एक वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे, याच्यातला खरे खोटापणा आपण लक्षात घेतला पाहिजे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस शिवाजी महाराज 78 मध्ये आले, 79ला पन्हाळगडावर शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांची एक भेट झाल्याचा उल्लेख आहे. परंतु उभ्या महाराष्ट्राचं, अखंड हिंदुस्थानचं दुर्भाग्य आहे की आपल्याकडे त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं
याचा उल्लेख नाही. आणि त्यामुळंच ज्यांना संभाजी महाराजांची बदनामी करायची होती त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली. आणि ज्यावेळेस सभासदाने या दोघांचा, संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जो भेट झालेली आहे त्या भेटीमध्ये काय खलबतं झाली याचा फक्त 3 शब्दांमध्ये उल्लेख केलेला आहे. खूप रहस्य झाले असा उल्लेख त्या सभासद वक्तव्यामध्ये आहे. आणि इतर सर्व साहित्यांमध्ये त्या घटनेबद्दल बंद दाराआडची चर्चा असा उल्लेख आहे. आणि बंद दाराआडची चर्चा, खूप रहस्य झाले, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं की प्रत्येक लेखकाला त्यांच्या मनात जे शिस्त आहे ती लिहिण्याची संधी या प्रसंगामुळे मिळालेली आहे. आणि त्यामुळं मागं जे लिखाण संभाजी महाराजांबद्दल झालेलं आहे त्याच्यात सुद्धा ज्याला जे वाटलं त्याने ते लिहिण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, ज्याला कसलाही आधार नव्हता. मग पुढं काय झालं, आता सगळ्यात मोठा आरोप संभाजी महाराजांवर केला गेला. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 साली शिवाजी महाराज हे आजारपणामुळे मृत्यू पावले. मग त्यावेळेस संभाजीराजे हे पन्हाळ्यावर होते. मग असं सांगितलं जातं, या बखरींमध्ये असं सांगितलं गेलं की जसं शिवाजी महाराज मृत्यू पावले तसं संभाजी महाराज रायगडावर आले. त्यांनी मंत्र्यांचा शिरच्छेद केला, महाराणी सोयराबाई यांना भिंतीत चिणून मारलं आणि युवराज राजाराम यांना नजरकैदेत ठेवलं. मग प्रत्यक्ष असं झालं असेल का? नाही. मग खरा इतिहास संशोधन ज्यावेळेस झालेलं आहे त्यावेळेस खरा इतिहास समोर आला. आणि खरा इतिहास काय आहे तो तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. ज्यावेळेस शिवाजी महाराज मृत्यू पावले एप्रिल 1680 मध्ये, त्यानंतर 2 महिन्यांनी संभाजीराजे रायगडावर आलेले. परंतु ते एकटे आले नाही. त्या मधल्या 2 महिन्यामध्ये रायगडावर जे कट कारस्थान झाले त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा होता की या मंत्र्यांनी घाई गडबडीमध्ये राजारामांचं मंचकारोहण केलं. सगळे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी चक्क संभाजी महाराजांनाच कैद करण्याची योजना आखली. आणि त्यावेळेस सरसेनापती होते हंबीरराव मोहिते. यांनी काही कट कारस्थान करून सोयराबाईंच्या मनात किलमिश आमिष जागृत करून प्रत्यक्ष सोयराबाईंबद्दल संभाजी महाराजांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात की आमच्या मातोश्री स्फटिकासारख्या आहेत. म्हणजे इतकं चांगलं मत त्यांचं सोयराबाईंबद्दल होतं. परंतु या मंत्र्यांनी जे कट कारस्थान केलं त्याच्यामध्ये असं केलं की मंचकरोहण झाल्यावर संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी पन्हाळ्यावर काही मंत्री गेले. परंतु या कटामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी खाल्ल्या मिठाला जागलं, स्वामीनिष्ठा जागली आणि या मंत्र्याच्या कटात सहभागी न होता संभाजी महाराजांच्या बाजूने कौल दिला. आणि जे मंत्री संभाजी महाराजांना पन्हाळ्यावर कैद करण्यासाठी आले होते त्यांनाच सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी कैद केली. आणि एक इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सोयराबाई ज्यांना राजा बनवायचं होतं, ज्यांचं मंचकरोहण झालं होतं, त्यांच्या मातोश्री सोयराबाई यांचे सख्खे बंधू होते. मग विचार करा, जर संभाजी महाराजांचं बद्दल जर ते वाईट असले असते तर सरसेनापती हंबीरराव मोहित्यांसाठी तर उलट ही संधी असली असती त्यांना बाजूला करण्याची. परंतु नाही, संभाजी महाराज तसे नव्हते. संभाजी महाराज योग्य असेच व्यक्ती होते आणि त्यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी त्यांना कौल दिला आणि कैद करण्यासाठी आलेल्या मंत्र्यांनाच त्यांनी कैद करून घेतले. मग एप्रिल नंतर मे जून साली, साधारण जून मध्ये संभाजी महाराज रायगडावर गेले. आणि रायगडावर जाऊन त्यांनी काय केलं माहितीये? जसा उल्लेख केलेला आहे की त्यांनी मंत्र्यांना मारून टाकलं, सोयराबाईंना भिंतीत चिणून मारलं, राजाराम महाराजांना कैद केलं, असं काहीही झालेलं नव्हतं. त्यांनी 3ही मातांचं सांत्वन केलं. या मंत्र्यांना त्यांनी कैदेत टाकलं. परंतु ज्यावेळेस 1681 मध्ये त्यांचा स्वतःचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस त्यांनी या सगळ्या मंत्र्यांना मुक्त केलं. आपल्या वडिलांनी मोठ्या कष्टाने मिळवलेली ही जी माणसं आहेत यांना सहजासहजी असं डावलता कामा नये आणि हे स्वराज्यासाठी कामं येतील म्हणून त्यांना मोठ्या दिलाने माफ केलं आणि त्यांना पुन्हा पूर्ववत मंत्रिपद दिले. त्यामध्ये काही बदल त्यांनी जरूर केला, परंतु जे आधी सांगितलं होतं म्हणजे इतका खोटा जो आपल्याला इतिहास सांगितला होता, म्हणजे ज्या घटना 1681 मध्ये घडणार होत्या अजून तर त्यांनी सांगितल्या नाही, त्या 1680 ला झाल्यात
असं सांगितलं गेलं आणि संभाजी महाराजांचं चरित्रच हनन करण्याचं काम आलं. मग पुढं अजून काय झालं? मग या मंत्र्यांबद्दलच्या काही अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे 1681 जुलै ऑगस्ट 1681 मध्ये पुन्हा म्हणजे संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 6-7 महिन्यानंतर पुन्हा 2 कट कारस्थान संभाजी महाराजांच्या विरुद्ध झाले आणि हे ह्याच मंत्र्यांनी घडून आणले. त्यातलं एक कट कारस्थान म्हणजे त्यांना अन्नातून विष दिलं गेलं आणि याचा पुरावा आहे इंग्रज बातमीपत्र. 31 ऑगस्टमध्ये ह्या बातमीपत्रात त्याचा उल्लेख आहे आणि सप्टेंबरमध्ये पुन्हा अजून एका बातमीपत्रामध्ये उल्लेख आहे दुसऱ्या कटाचा आणि तो कट काय होता माहिती आहे? शहजादा अकबर जो संभाजी महाराजांच्या आश्रयाला आलेला होता, त्या संभाजी महाराजांच्या आश्रयाला आलेल्या शहजादा अकबरासोबत या मंत्र्यांनी संधान साधलं आणि त्याला आपलंसं करून अर्ध राज्य देण्याचं मान्य केलं आणि आम्हाला मदत करा म्हणून सांगितलं गेलं. परंतु प्रत्यक्षात शहजादा अकबराने हा कट उघडकीस आणला. संभाजी महाराजांना सांगितलं, अरे जे माणसं 2 वेळा माफ करून सुद्धा आपल्या जीवावर उठलीत, त्यावेळेस मात्र संभाजी महाराजांचा तोल, मी तर म्हणतो की त्यांनी असा निर्णय घेतला, त्यांना कठोर निर्णय घेणं भाग होतं, कारण 2 वेळा जीवावर उठलेली ही माणसं होती आणि तिसऱ्या वेळेस पुन्हा एकदा जीवावर उठली होती आणि मग संभाजी महाराजांनी कठोर निर्णय घेतला आणि या मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिलेला आहे. मग हा इतिहास ज्या 1681 मध्ये घटना घडलेल्या आहेत त्या जुन्या काळात आपल्याला जुन्या लेखनामध्ये मल्हारराव चिटणीसांच्या बकरीमध्ये त्या 1680 सालीच झालेल्या आहेत असं दाखवलं गेलं. त्याच्यामुळे संभाजी महाराजांची प्रतिमा अजून नकारात्मक त्या काळात झाली होती, परंतु ती प्रत्यक्षात नकारात्मक नाही, ते खोटं होतं. आणि खरं काय होतं तर ह्या सगळ्या घटना 1681 मध्ये झालेल्या आहेत. मग आता मी तुम्हाला त्याच बकरीवर पुन्हा येतो, ज्या बकरीचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्या मंत्र्यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं होतं त्याच मंत्र्यांमध्ये समावेश असलेले बाळाजी औजी यांचे खापरपंतू यांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 122 वर्षांनी ही चिटणीस बखर लिहिलेली आहे आणि या चिटणीस बकरीवरून इतर लेखन झालं आणि संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन झाली. हा खरा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे. कुठल्याही महामानव हे महामानव कसे ठरतात हे समजण्यासाठी त्या काळात त्यांच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कोणत्या संघर्षाला तोंड दिलेलं आहे, त्यांनी कशा पद्धतीने संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षामधून त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी कसं पाऊल उचललेलं आहे हे आपल्याला वेळोवेळी कळतं. म्हणजे कुठलेही महामानव जर कळून घ्यायचे असतील तर आपल्याला त्यांची तत्कालीन परिस्थिती समजून घ्यावी लागते. परंतु संभाजी महाराजांच्या चरित्राच्या बाबतीत इतकं दुर्दैव आहे की आपल्याला त्यांनी केलेल्या चांगल्या कामांचा तर अजून खूप उशिरा उल्लेख कळालेला आहे, परंतु प्रत्यक्ष त्यांचं नकारात्मक प्रतिमा जी आहे ती साफ करण्यासाठीच इतके वर्ष गेले. म्हणजे एखाद्या ठिकाणी रांगोळी काढलेली असावं, कुणीतरी यावं, ती रांगोळी पटापटा पुसावी, खालची जागा घाणेरडी करून टाकावी आणि पुन्हा कुणाला तरी तिथं चांगली रांगोळी काढायला सांगावी, परंतु ती जागाच ऑलरेडी घाणेरडी झाल्यामुळं तिथं चांगली रांगोळी येण्याचा विषय कमी असतो. तसं संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दल झालेलं आहे. एखादी गाडी जर न्यूट्रल असेल तर ती पुढे जाणं तर सोडा, पण ती जागेवर सुद्धा थांबू शकत नाही, कारण ती रिव्हर्स गिअरमध्ये आहे. ती न्यूट्रल जर झाली तर जागेवर थांबू शकते आणि मग पुढचं गिअर पडलं तर पुढे जाऊ शकते. संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दल मागचाच गिअर टाकून ठेवलेला होता, म्हणजे त्यांची प्रतिमाच मलिन करून टाकण्यात आली. मग वासी बेंद्रे यांनी ती मलिन प्रतिमा स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून इथून पुढे ज्या ज्या वेळी संभाजी महाराजांचं तुम्हाला चरित्र ऐकायला मिळेल त्या प्रत्येक वेळी त्यांचा इतिहास खरा आणि खोटा या अनुषंगाने प्रत्येक वेळेस विवेचन येणारच आहे आणि ते आलंच पाहिजे. त्याशिवाय त्यांचा खरा इतिहास अजून लोकांपर्यंत दृढ होणार नाही. मग आपण हे सगळं बघितलं की छत्रपती संभाजी महाराजांचा जो दुसरा टप्पा होता, ह्या टप्प्यामधला जो काळ आहे हा काळ सगळ्यात महत्वाचा होता आणि या काळामध्ये मंत्र्यांचं जे स्वार्थी महत्वाकांक्षा होत्या आणि त्याच्यामुळे त्यांनी केलेले जे कट कारस्थान होते आणि त्यामुळे त्यांना हत्तीच्या पायी दिलं गेलं होतं. आणि कदाचित हीच घटना संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांच्या मेल्यानंतर त्यांची ज्यावेळेस हत्या झाली, त्यांच्या मृत्यूनंतर हीच एक घटना कदाचित असेल
की जिच्यामुळं त्यांचं चरित्र मरणोत्तर मलिन केलं गेलं. अरे ज्या अफजल खानाचा वध झाला, त्या अफजल खानाचा वध झाल्यानंतर जिजाऊंचे संस्कार शिवाजी महाराजांना असे होते की जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं होतं, शिवाजी महाराज आपण अफजल खानाला मारलं, तो जिवंत होता तोपर्यंत त्याच्यासोबत वैर होतं, आता तो मेला, आपलं वैर संपलं. अरे ह्या संस्कारात वाढलेले आपण, हे संस्कार ज्यांनी महाराष्ट्राला दिले त्यांचाच नातू शिवाजी महाराजांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना मात्र मेल्यानंतर सुद्धा एवढ्या वाईट पद्धतीने वागणूक मिळते. अत्यंत लांछनास्पद ही गोष्ट आहे. परंतु तुका म्हणे मनात ठेवावा अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. ठीक आहे, झालं ते झालं, आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. म्हणजे काय की जे झालं ते झालं, परंतु इथून पुढे आपल्याला खरं कळलंय ना, आता इथून पुढे मात्र आपण हे जे सत्य स्वरूप आहे हे कायम स्मरणात ठेवलं गेलं पाहिजे. आणि इथून पुढे समाजात ज्या ज्या घटना घडतील, त्यासोबत महामानवांबद्दलच्या ज्या ज्या घटना आपल्याला सांगितल्या जातील त्या आपण आपल्या तर्काच्या बुद्धीवर तपासून बघितल्या पाहिजे. जशाच्या तशा आपण स्वीकारता कामा नये. हे आपण या व्याख्यानाच्या निमित्ताने मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इथून पुढचा जो काळ आहे तो काळ अत्यंत पराक्रमी आहे. आणि हाच पराक्रम जो आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत, लहान मुलांपर्यंत पोहोचावा म्हणून मी याच वर्षी एक पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाचं एक छोटेखानी, ह्या पुस्तकाचं नाव आहे पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज. आणि हे खास लहान मुलांसाठी म्हणून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. याच्यामध्ये कुठलीही द्वेष भावना नाही, यामध्ये कुठलीही नकारात्मक भूमिका नाही, फक्त योग्य अशा गोष्टींचा उल्लेख या पुस्तकामध्ये मी केलेला आहे. आणि या पुस्तकामध्ये मुलांचं मन लक्षात घेऊन, कारण इथून पुढं मुलं आणि तरुण यांनाच आपल्याला या गोष्टी सांगितल्या तर त्या समाजात वाढणार आहेत. मग आता तिसरा जो टप्पा आहे संभाजी महाराजांच्या चरित्राचा तो पराक्रमी का आहे. का असं आपण पराक्रमी म्हटलेलं आहे, तर याचं मुख्य कारण म्हणजे 1681 साली युवराज अकबर, शहजादा अकबर हा महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांच्या आश्रयाला आलेला, हा मे मध्ये आलेला आहे. मग मे मध्ये आल्यानंतर आपला वकील हिरोजी फर्जंद संभाजी महाराजांनी जून मध्ये त्यांच्याकडे पाठवलेला आहे. आणि हेच कारण होतं, हीच इतिहासाला कलाटणी देणारी घटना होती की शहजादा अकबर संभाजी राजांच्या आश्रयाला आलेला आहे. आणि मग झालं काय, ज्यावेळेस हा शहजादा अकबर आपले वडील औरंगजेब यांच्याशी त्याने दगाफटका केला, स्वतःलाच बादशाह घोषित केलं, परंतु औरंगजेब हा मुत्सद्दी होते आणि त्या औरंगजेबाने एकाच पत्राद्वारे एक असं चाल खेळली की अकबर बादशाह ज्यांच्या जीवावर हे लढाई लढत होता तेच सगळे अकबर बादशाहपासून दूर गेले आणि शहजादा अकबर एकटा पडला. कुठे जावं तर संभाजी महाराजांकडे आश्रयाला आले. आणि कुणीही त्यांना आश्रय देऊ नये अशी सक्त ताकीद औरंगजेबाची होती, परंतु संभाजी महाराजांनी ती ताकीद जुमानली नाही आणि त्यांनी अकबराला आश्रय दिला. मग मात्र औरंगजेब भयंकर चिडला आणि त्याने दक्षिणेत येण्याची तयारी केली. तो दक्षिणेकडे यायला निघाला आणि औरंगजेब 1681 मध्येच, नोव्हेंबर 1681 मध्ये बुरानपूरला दाखल झालेला आहे. आणि विशेष म्हणजे याच बुरानपूरची राख रांगोळी 1681च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी केलेली आहे, हे विशेष. आणि हे बुरानपूर म्हणजे औरंगजेब बादशहाचं आवडतं स्थळ होतं. एखाद्या सुंदर युवतीच्या गालावरील तीळ असं त्या बुऱ्हाणपूरची त्यावेळेस इतिहासात नोंद आहे. आणि तेच बेचिराख करून टाकलं होतं संभाजी महाराजांनी. आणि संभाजी महाराजांबद्दल प्रचंड चीड औरंगजेबाला येण्याचं अजून एक कारण घडलं, कारण ज्यावेळेस औरंगजेब इतकं मोठं अफाट सैन्य घेऊन आले होते, मोठे मोठे सरदार होते, प्रचंड तोफा, प्रचंड घोडदळ, हत्ती, उंट, या सगळ्या फौजा या दक्षिणेत आलेल्या आहेत.
आणि मग ज्यावेळेस औरंगजेबाला वाटलं की आपण चुटकी सरशी संभाजी महाराजांचं स्वराज्य नष्ट करू, म्हणून त्यांनी श्री गणेश केला, सुरुवात केली रामशेज किल्ल्यापासून. आणि रामशेज किल्ल्याचा इतिहास जर आपण एकदा वाचला तर त्या किल्ल्याच्या इतिहासावर, त्या किल्ल्याच्या माहिती सांगण्यामध्ये अजून एखादं सेपरेट व्याख्यान होईल, इतका अप्रतिम किल्ला तो लढवला गेला. तीन मोठे सरदार तो किल्ला हस्तगत घेण्यासाठी लढले, मोठ्या मोठ्या मचानी बांधल्या, खूप प्रयत्न केले, परंतु 5 वर्षापर्यंत बादशाहला तो किल्ला हस्तगत झाला नाही. हे विशेष. आणि औरंगजेब बादशाह इतका चिडला की त्याने स्वतःच्या डोक्यावरची पगडी फेकून दिली आणि प्रतिज्ञा केली की संभाजी महाराजांना जिवंत किंवा मृत पकडल्याशिवाय मी पगडी घालणार नाही. इतकी जबरदस्त चिड औरंगजेबाला संभाजी महाराजांबद्दल आली होती. आणि येणं साहजिक होतं. अरे जिथं मुठभर स्वराज्य आणि सहज कुच करून टाकू असं ज्याला वाटत होतं तो सलग 9 वर्ष लढला, परंतु संभाजी महाराजांच्या काळात 140 पेक्षा लढाया झाल्या. विचार करा, 9 वर्षात 140 पेक्षा लढाया. आणि एकाही लढाईमध्ये छत्रपती संभाजी महाराज पराभूत झालेले नाहीत. त्यांनी तह केलेला नाही. त्यांच्या हयातीत एकही किल्ला गेलेला नाही. त्यांच्या हयातीत एकही जहाज गेलेलं नाही. इतका तेजस्वी इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांना इतक्या लढाया करण्याचं कारणही असंच होतं, कारण त्यांच्या त्या काळामध्ये एकीकडे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी, औरंगजेब बादशाह, त्याचे वेगवेगळे मोठमोठे सरदार, इंग्रज, या सगळ्यांशी संभाजी महाराजांनी एकाच वेळी वेगवेगळ्या मोहिमा उघडलेल्या होत्या. आणि विचार करा, जर पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे संभाजी महाराज जर दुर्वर्तनी असले असते, स्त्रीलंपट असले असते, जर मदिरा आणि मदिराक्षीच्या नादी लागणारे असले असते, तर एवढा शिवपराक्रम त्यांना करता आला असता का? हा स्वतःच्या मनाला विचार करून स्वतःच्या मनातूनच उत्तर जाणून घेण्याचा हा प्रश्न आहे. तर इतका. आणि मग त्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धी, ज्यावेळेस जंजिरा हा किल्ला असा आहे, आजही ज्यावेळेस पर्यटनासाठी तुम्ही जाता त्यावेळेस बघता तुम्ही तो किल्ला पूर्ण पाण्याने वेढलेला आहे. आणि ज्यावेळेस जो किल्ला आहे तो हस्तगत होत नाही, त्यावेळेस संभाजी महाराजांनी अशी शक्कल लढवली की ती पाण्याची खाडी पूर्ण भरून तिथं सेतू निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी ते काम अर्धवट केलं सुद्धा. आणि आता जंजिरा हस्तगत होईल असं वाटतच होतं, परंतु पुन्हा त्यांना दुसऱ्या मोहिमेवर जावं लागलं आणि ती मोहीम त्यांची अर्धवट सुटली. असाच पराक्रम त्यांनी गोव्याच्या पोर्तुगीजांच्या विरुद्ध केलेला आहे. गोव्याचा पोर्तुगीज एक व्हाईसराय होता, अलवंदी कौर. त्याला तर इतकं सळो की पळो करून सोडलं संभाजी महाराजांनी, इतकं सळो की पळो. एकदा तर त्याच्या मागे लागता लागता संभाजी महाराजांचा घोडा त्या पाण्याच्या पहुनीमध्ये लागला होता आणि वाहायला सुद्धा सुरुवात झाली, परंतु तिथं स्वामी निष्ठ खंडो बल्लाळ हा आला आणि त्याने संभाजी महाराजांचा तो घोडा धरून त्यावेळेस संभाजी महाराजांना वाचवलेला आहे. अजून एक उल्लेख करावा असं वाटतो मला. हे खंडो बल्लाळ कोण होते माहितीये? अहो, ज्या मंत्र्यांना पायदळी दिलेल्या घोड्यांच्या, त्यांचे हे पुत्र होते. आणि जर संभाजी महाराजांनी चुकीचं कृत्य केलं असतं तर त्यांची एवढी स्वामीनिष्ठ भक्ती संभाजी महाराजांबद्दल राहिली असती का, हा स्वतःला विचारण्याचा प्रश्न आहे. आणि ज्या अर्थी एवढी स्वामी भक्ती राहिली म्हणजे संभाजी महाराजांचं चरित्र नक्कीच कुठंतरी तेजस्वी आणि योग्य होतं असं म्हणायला जागा निर्माण होते. हा त्यांचा खरा इतिहास आहे. या व्हाईसराय, पोर्तुगीज व्हाईसराय जो होता, तर त्याच्यावर तर इतका वचक बसला होता, त्याने संभाजी महाराजांचा इतका धाक घेतला होता की संभाजी महाराजांपासून वाचावं, संभाजी महाराजांनी आक्रमण केलं तर आपला जीव वाचावा म्हणून आपली राजधानी, जे राजधानीचं शहर आहे ते त्यांनी बदलायचा विचार केला होता. इतकंच नाही तर संभाजी महाराजांच्या आक्रमणापासून वाचावं म्हणून तो एका आपले जे संत होते त्यांचे त्यावेळेसचे, त्या संतांच्या कबरीजवळ गेला आणि आपला राजदंड त्या कबरीजवळ ठेवला आणि आता त्या संताला विनवणी आर्त केली की आता तुम्हीच आम्हाला संभाजी महाराजांपासून वाचू शकता. इतका जबरदस्त संभाजी महाराजांनी त्या पोर्तुगीजांच्या त्या व्हाईसरायवर बसवलेला आहे. एवढा ज्वाजल्य इतिहास, एवढा तेजस्वी इतिहास, एवढा पराक्रमी इतिहास आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. आणि इथून पुढं हाच चिरकाल टिकेल आणि टिकणारच, हेही मी छातीटोकपणे सांगू शकतो.
ज्या पद्धतीने एकाच वेळी इतक्या लढ्या, इतक्या मोहिमा संभाजी महाराजांनी लढलेल्या आहेत आणि कुठेही हार नाही, परंतु दुर्दैवाने 1689 मध्ये संभाजी महाराजांना पकडले गेलं. ज्यावेळेस औरंगजेबासमोर त्यांना उभं केलं गेलं त्यावेळेस सुद्धा औरंगजेबासमोर त्यांनी अत्यंत ताठ मानेनेच त्यांच्याशी वार्तालाप केलेला आहे. ही माहिती कुठून मिळते माहितीये? संभाजी महाराज त्यांच्या औरंगजेबाच्या दरबारात कशा पद्धतीने, कशा तेजस्वी वाणीने आणि तेजस्वी दृष्टीने बघत होते, हे सगळं मोगलांचे जे त्यावेळेसचे चरित्रकार होते, खाफी खान, साके मुस्तेक खान, ईश्वरदास नागर, या सगळ्यांनी जे चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे आणि विशेष म्हणजे तो पॉझिटिव्ह केलेला आहे. 10 पट तापदायक राजा असा उल्लेख संभाजी महाराजांचा या मोगलांच्या चरित्रकारांनी केलेला आहे. अरे, जिथं त्यांनी इमान ठेवलं चरित्राबद्दल तिथं आम्ही शेण खाल्लं असं म्हणावं लागेल. अत्यंत वाईट वाटतं अशा गोष्टी बघायला आणि अशा गोष्टी ऐकायला. परंतु ठीक आहे, मी पुन्हा एकदा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख करतो. बहुत सोसिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे. अरे, मागं झालं ते झालं, त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं, परंतु इथून पुढे आम्हाला या गोष्टी माहीत झालेल्या आहेत. इथून पुढे आम्ही अजिबात या गोष्टी विसरणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, या दरबारामध्ये औरंगजेबासमोर ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर झुकायला सांगितलं त्यावेळेस संभाजी महाराजांनी त्याला विरोध केलेला आहे. संभाजी महाराजांनी विरोध तर केलाच आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याला चुकीच्या गोष्टी त्या काळात सांगितल्या जातात. आजही प्रवचनामध्ये आणि कीर्तनामध्ये मी एकदम कळकळीने सांगतो की एकच वाक्य सांगितलं जातं की धर्मासाठी जगावं कसं हे शिवरायांकडून शिकावं आणि धर्मासाठी मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. हे एकमेव वाक्य त्या कीर्तनात आणि प्रवचनात सांगितलं जातं. माझी प्रामाणिक इच्छा आहे की जर खरंच त्यांच्याबद्दल बोलायचं तर या ओळीपेक्षाही अधिकचं बोललं गेलं पाहिजे. मग औरंगजेबाच्या या दरबारामध्ये नेमकं झालं काय? औरंगजेबाच्या दरबारात त्यांना फक्त 2च प्रश्न विचारले गेले आणि हे सगळं लिखित आहे. त्या आधारावर हे सगळा इतिहास मांडले गेलेला आहे. हे विशेष आहे. नका दंतकथा येते सांगू कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. ही दंतकथा नाहीये, हे कागदपत्रांच्या पुराव्याच्या आधारे शोधलेला इतिहास आहे. आणि हे जे 2 प्रश्न औरंगजेबाला विचारले गेले, औरंगजेबाने विचारले गेले संभाजी महाराजांना, ते 2 प्रश्न होते. सगळ्यात पहिला प्रश्न होता की तुमचा खजिना कुठं आहे, आणि दुसरा प्रश्न होता आमच्यापैकी कोणते कोणते सरदार तुम्हाला सामील झालेले आहेत. यापेक्षा तिसरा प्रश्न संभाजी महाराजांना विचारलेला नाही आणि संभाजी महाराजांनी सुद्धा या 2 प्रश्नाचे उत्तर तर सोडाच, कशाच पद्धतीने औरंगजेबांना जुमानलेलं नाही. आणि मग संभाजी महाराजांना इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही राजाला, कुठल्याही व्यक्तीला इतक्या क्रूरपणे मारलं गेलेलं नाहीये. आणि त्याचं कारण कदाचित असंही असू शकतं, हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. जे एकंदरीत चरित्र आपण संभाजी महाराजांचं बघतो त्या चरित्रामध्ये आपल्याला कळतं की लहानपणी बादशाहच्या हातावर तुरी देऊन हे निसटलेले आहेत. हे त्यातल्या त्यात हे तर निसटलेच, परंतु 2 वर्ष स्वराज्यात न जाता सुद्धा जिवंत राहिले. ही एक सल औरंगजेबाच्या मनात होती. दुसरी एक सल होती की सहज या स्वराज्याचा, ज्यावेळेस औरंगजेब आला होता स्वराज्यामध्ये, सहज या स्वराज्याचा चुराडा करू, परंतु ते सुद्धा त्यांना शक्य झालेलं नाही. ही एक सल होती. आणि सगळं ऐशो आराम सोडून या डोंगर दऱ्यामध्ये शेवटचे म्हातारपणातले आयुष्य त्याला संभाजी महाराजांमुळेच औरंगजेबाला काढावं लागलेलं, ही फार मोठी सल औरंगजेबाला होती. अजून एक कारण असू शकतं की ज्याला कुणीही आश्रय देऊ शकलं नाही, ज्या शहजाद्या अकबराला याच संभाजी महाराजांनी आश्रय दिला. आणि हेच सगळे कारण होती की पुन्हा त्यांना कदाचित चान्स घ्यायचा नव्हता, कदाचित पुन्हा एकदा संभाजी महाराज निष्ठून जाऊ नयेत, आणि म्हणूनच त्यांना हाल हाल करून मारलेला आहे. मग या संभाजी महाराजांच्या चरित्रामधून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या पद्धतीने आज नवगिरे सरांनी या क्रांती सूर्य प्रतिष्ठान या आपल्या फेसबुक पेजवर ज्या पद्धतीने आजच्या व्याख्यानाचं आयोजन केलं आणि मला माहीत असलेली माहिती
शेअर करण्यास सांगितली. ही माहिती उद्या पुढे जाणार आहे आणि अशाच पद्धतीची चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांपासून सुरू आहे. म्हणून महामानवांचा इतिहास अधिक तेजस्वी होतोय आणि हेच काम आपल्याला पुढे न्यायचं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, धर्माचे पालन पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणजे धर्म जे आपण धर्म म्हणतो त्या धर्मामधले वाईट गोष्टी काढून टाकणं. एखादी मूर्ती कधी तयार होते, ज्यावेळेस त्या दगडातला नको असलेला भाग ज्यावेळेस काढून टाकला जातो, त्यावेळेस तो नको असलेला भाग काढून टाकल्यानंतर त्या दगडात सुंदर मूर्ती तयार होते. अगदी त्याच पद्धतीने आपला जो धर्म आहे त्या धर्माने आपल्याला चांगल्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु मागील काही काळात त्याच्यात जी सरमिसळ झालेली आहे ती घाण आपल्याला दूर करायची आहे. आणि ही जर घाण दूर झाली तर आपोआपच चांगल्या गोष्टी शिल्लक राहतील आणि ह्या चांगल्या गोष्टी शिल्लक राहिल्यामुळे माणसाला माणूस म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार मिळणार आहे. तो तर आपल्याला महामानवांनी मिळून दिलेलाच आहे, परंतु अधिक चांगल्या पद्धतीने हे काम आपल्याला करायचं आहे. पुन्हा एकदा मला या व्याख्यानासाठी आमंत्रित केलं आणि इथं बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आयोजकांचे आभार. आणि पुन्हा एकदा कुठल्या तरी निमित्ताने आपली भेट होईलच ही आशा करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.